नाशिक गोदामाईच्या तीरावर वसलेलं शहर, ज्या शहराची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे ते नाशिक शहर. याच गोदामाईच्या तीरावर दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेला हा कुंभमेळा म्हणजे नाशिकची एक धार्मिक ओळख. देशभरात ग्रीन सिटी म्हणून नाशिकची ओळख आहे. आज मी याच कुंभभूमीतून आपल्यासोबत बोलतोय. पण इथे आल्यानंतर मी जे ऐकलं, जे बघितलं ते ऐकून आणि बघून आय वॉज शॉक. मित्रांनो, नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा भरतोय. या कुंभमेळ्यासाठी प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर करोडो भाविक नाशिकमध्ये येतील असा अंदाज आहे आणि त्यांच्या सोयीसाठी नाशिकमध्ये हजारो कोटींची विकास कामे सुरू झाली आहेत आणि हा विकास होतोय निसर्गाची कत्तल करून. या कुंभमेळ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तपोवनातील शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. ज्या झाडांखाली बसून मागच्या अनेक कुंभमेळ्यांमध्ये ऋषी मुनी तप करत होते, आता या कुंभमेळ्यात ती झाडं नसणार. जी झाडं नाशिककरांना शुद्ध ऑक्सिजन देत होती ती उद्या नसतील, कारण कोणाला तरी नाशिकमध्ये जामनेर सारखा विकास करायचा आहे म्हणे. हे बघा, हे झाड तुम्हाला काय वाटतं? साधारण याचं वय किती असेल? 50 वर्ष, 100 वर्ष की 150 वर्ष? पण हे झाड तोडायला त्यांना किती वेळ लागला असेल सांगू? फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटांमध्ये हे झाड निर्दयीपणे तोडलं गेलं. तेच झाड निसर्गाला तयार करायला आणि जपायला शेकडो वर्ष लागली. हे झाड नाशिकच्या पिढ्यानपिढ्यांचं आणि संस्कृतीचं साक्षीदार होतं. कुंभमेळ्याला नाशिकमध्ये येणाऱ्या साधू संतांना सावली देणारं तपोवन उजाड केलं जातंय. ज्या निसर्गाच्या कुशीत कुंभमेळा भरतो त्याच निसर्गाचा गळा घोटून कसलं पुण्य भेटणार आहे? आज विकासाच्या नावाखाली स्वतःची आणि बिल्डर लॉबीची घरं भरण्यासाठी धर्माचं नाव पुढे करून अधर्माचं काम केलं जातंय. नाशिक शहरात फक्त झाडच तोडली जात नाहीये, तर पक्ष्यांची घरटी, इथलं वैभव, इथलं चैतन्य आणि नाशिकचा श्वास सुद्धा तोडला जातोय. प्रशासन म्हणतंय आम्ही एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावू. अहो साहेब, 100 वर्षांचं झाड तोडून तुम्ही रोपटी लावाल, पण या झाडाने एवढं व्हायला त्याला किती वर्ष लागतील? परत पुढच्या कुंभमेळ्यात तुम्ही तीही झाडं तोडाल. सिमेंटच्या जंगलात एसीची हवा मिळेल, पण ही अशी शुद्ध हवा कोठून आणाल? कुंभमेळ्यासाठी रस्ते हवेत, पण ते झाडं वाचूनही होऊ शकतात. झाडं वाचवायला ना मन लागतं, पण तोडायला फक्त एक कंत्राट. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हे नाशिकचं वैभव वाचवण्यासाठी प्रयत्न करा.